नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सविस्तर घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल. मराठा समाजाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत. गावकऱ्यांकडून जरांगेंवरती गुलालाची उधळण. मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत घेणार मराठा समाजाची बैठक, तर बैठकीनंतर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता. मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच राहणार. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती. पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा. छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी. नांदेडमध्ये आज काँग्रेसचा मेळावा. अशोक चव्हाण उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. प्रतापगड किल्ल्याचीही पाहणी करण्यासोबतच दुर्ग मोहीम सांगता समारंभाला उपस्थित राहणार. पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा सुरू होणार भारत जोडो न्याय यात्रा. तर यात्रेला सुरक्षा पुरवण्यासाठी मल्लिकार्जुन खरगेंचं ममता बॅनर्जींना पत्र. नवी मुंबईत विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाला आज राज ठाकरे हजेरी लावणार. राज्यामध्ये थंडीची लाट. अनेक भागात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली. मुंबईतही किमान तापमानात मोठी घट. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लोकल वेळापत्रकात बदल. आणि नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला मोठं यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झालेत. मराठा समाजाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची विजयी रॅली काढण्यात आली. तर गावकऱ्यांकडून मनोज जरांगेंवरती गुलालाची उधळण करण्यात आली. तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागण्या मान्य करणारा GR जरांगे पाटलांना दिला आणि राज्यभरात गुलाल उधळला गेला. पाहुयात त्याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट. राज्यभरात मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळून लाल रंगात राज्याला माखून टाकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांकडे अध्यादेश देऊन ज्यूस प्यायला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांच्या अंगावर गुलाल उधळला. ही खूण होती एका मोठ्या विजयाची आणि मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईची. आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केलं होतं. 26 जानेवारीला जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबले होते. मात्र प्रजासत्ताक दिनाचा मान राखत त्यांनी 27 जानेवारीला मुंबईकडे प्रयाण करण्याची घोषणा केली. सरकारनं रात्रीतून सर्व यंत्रणा कामाला लावली आणि जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करणारा GR काढला. साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे. हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयऱ्यांना
त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या JR बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा JR कायमस्वरूपी राहिला पाहिजे. सरकारनं काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगायला मनोज जरांगे पाटील विसरले नाहीत. पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते आता पाहूयात. नोंदी सापडलेल्यांना आणि कुटुंबियांनाही प्रमाणपत्र देणार. सरकारकडून सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढण्यात आला. मराठा बांधवांवरील राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. वंशावळी तपासण्यासाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले त्यावर शिंदे समिती गॅझेट काढणार आहे. तसंच विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत कायदा आणला जाणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला होता. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. शिवरायांसमोर घेतलेली शपथ एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी शनिवारी दिवाळी साजरी केली. आरक्षणाच्या अभावी मराठा समाजातील होतकरू तरुणांना संधी मिळत नव्हत्या. महागडी फी भरता येत नसल्यानं उच्च शिक्षण घेता येत नव्हतं. पण आता सरकारच्या JR मुळे मराठा समाजात चैतन्य निर्माण झालंय. परिणामी उधळला गेलेला हा गुलाल मराठा समाजाच्या अपेक्षांचं आणि स्वप्नांचं प्रतीक आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. तर मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत दाखल झालेत आणि जरांगे आज पुन्हा अंतरवाली सराटीत मराठा समाजासोबत बैठक घेणार आहेत. सरकारनं दिलेल्या अध्यादेशानंतर ते मराठा बांधवांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीनंतर मनोज जरांगे रुग्णालयात देखील दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं समजतंय. अशातच आज ते रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती भाष्य केलं. ते जे म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजावून सांगावं आरक्षणाला कसा धक्का लागला नाही असं पंकजा मुंडे म्हणाले. तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असा सल्ला पंकजा मुंडेंनी जरांगेंना दिला. मी अभिनंदन करते. गेले अनेक महिने महाराष्ट्र एका वेगळ्या वातावरणाला सामोरं जात होता. अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई चालू होती, पण या लढाईमध्ये यावेळी वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. एक आक्रमकता समाजामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम नक्कीच इतर समाजांवरही झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या, त्या आपण सर्वांनी पाहिल्या. आता त्यांना जो अध्यादेश काढला आहे सरकारने, तो एक त्यांचा विजय जर मानला तर याच्यामध्ये सगळे सोयऱ्याची जी व्याख्या दिली आहे ती फार क्लिअर आहे. त्याच्यामध्ये आपल्या वडिलांच्या नात्यामधल्या जो आणि तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर आजोबा पणजोबा वडील यांचे सगळ्या दाखल्यांमध्ये ते असलं पाहिजे. तर ही एक प्रोसिजर आहे, ती मला वाटतं की जशी आहे तशी आहे, त्याच्यात फार बदल आहे असं नाही. त्याच्यामुळे इथे याच्यातनं त्यांना व्यवस्थित कागदपत्र देऊनच हे सगळं मिळणार आहे. दुसरं, ओबीसींना धक्का लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते आहे, पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे. पण आता लागलेलाच आहे ह्याच्यामध्ये कायद्याने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं असं मी वेळोवेळी सांगते. अजूनही या अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे. त्यामुळे ओबीसी संघटना ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुढे जात असतीलच, अभ्यास करून जात असतील, तोही त्यांचाही हक्कच आहे. त्यामुळे अशा वेळी याच्यातनं पुन्हा ते कायद्यात टिकणं किंवा त्याच्यामध्ये टिकणं हे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.
पण कुणबी सर्टिफिकेट्स बाय चॉईस एका पिढीने घेतले नव्हते मराठवाड्यामध्ये. विदर्भामध्ये घेतले, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतले. त्यामुळे या मराठवाड्यामध्ये लोकांनी घेतले नाही एका पिढीने, पण आत्ताच्या पिढीला त्याची गरज वाटली, त्यामुळे ते त्याची मागणी करतात. तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल. पुढची बातमी पाहूयात. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं अध्यादेश काढला. हा जरांगे पाटील यांच्या लढाईचा विजय असून मी त्यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. ते नांदेडमध्ये बोलत होते. एका छोट्या गावातून आलेल्या माणसामागे लाखो लोक उभे राहिले आणि त्यातून हा संदेश जातो की नेत्यांवरती लोकांचा विश्वास नाही, असं जलील म्हणाले. आमच्या मुस्लिम समाजात कोणी जरांगे होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी असेन, असं देखील इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. जरांगेंचं अभिनंदन केलंय आणि त्याचसोबत जरांगेंचा ज्या पद्धतीनं विजय झाला, तर मुस्लिम समाजामध्ये जर कोणी जरांगे होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी असेन, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. सरकारनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानं मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा विजय झाला. पण आता याच मुद्द्यावरून ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारवरती टीकेची झोड उठवली. ओबीसींवर अन्याय, मराठ्यांची फसवणूक, सरकारच्या अध्यादेशावर भुजबळांचा हल्ला. अध्यादेश कोर्टात टिकणार नसल्याचा टोला. ओबीसींवर अन्याय नाही, फडणवीसांचा दावा. मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 6 महिन्यापासून सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश आलं. जरांगे पाटलांनी मागितलेलं मराठा आरक्षण देणारा GR मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या स्वाधीन केला. 1 सप्टेंबर 2023 ला अंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज ते 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी मराठा आरक्षणाचा GR हाती घेईपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी मोठी मजल मारली. पण आता जरांगेंच्या याच यशानंतर ओबीसी नेते मात्र सरकारवर टीका करू लागले. सरकारमध्येच मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असा दावा करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे. ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. भुजबळांच्या या टीकेनंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत भुजबळांवर प्रहार केलाय. यश मिळवल्यानंतर त्यांनी भुजबळांवर शेलक्या भाषेत टीकास्त्र टाकलं. आणि हे येतात आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू गोरगरिबात आमच्यात भांडण नको लावू, तो मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो, आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. भुजबळांनी आपल्या सरकारला लक्ष केल्यानं सत्ताधिकाऱ्यांनीही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. सरकारनं ओबीसींवर अन्याय केला नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. राज्यात गेल्या 4 दशकांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजतोय, तर जरांगे पाटलांनी मागील 6 महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक भूमिका घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. पण आता याच मुद्द्यावरून ओबीसी समाज नाराज झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता सरकार मराठा आणि ओबीसींमधला समतोल कसा साधतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.
तर सरकारनं मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेशाचा मसुदा तयार केला आणि सरकारच्या या भूमिकेमुळे मराठ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. पण आता पुन्हा एकदा मराठ्यांच्या या ओबीसी आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. आरक्षणावरून घमासान, कोर्टात आव्हान. अध्यादेशाविरोधात सदावर्ते कोर्टात जाणार. जरांगेंनी कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप. मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा कोर्टात. नवी मुंबईच्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक मराठा आरक्षणाचा सर्वात मोठ्या विजयाचा साक्षीदार ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगेंना सोपवत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातील कोट्यावधी मराठ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. पण आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या या आरक्षणाला थेट न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्याचे स्पष्ट संकेतच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दिले. तयारी होतीये. सकाळी 5 वाजेपर्यंत मी तयारी करतच आहे. कागदाला कागद जोडतच आहे. सकाळी 5:30ला जयश्री पाटील सुद्धा आपलं काम आटोपून थांबलेले आहेत. तुम्ही दाद मागणार आहात कोर्टात. थोडं थांबा. सोमवारची वाट पहा. त्या सूर्याची वाट पहा. सोमवारच्या तुम्हाला समजून जाईल सगळं. एकीकडे सदावर्ते न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत, तर त्याच वेळी ओबीसी नेते जरांगेंच्या मागण्यांना तीव्र विरोध करणारे छगन भुजबळ देखील सरकारच्या अध्यादेशाविरोधात थेटपणे मैदानात उतरले. जास्तीत जास्त संख्येनं अध्यादेशाविरोधात हरकती घेण्याचं आवाहन भुजबळ यांनी केलंय. केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची काय कारवाई आपण करायची, काय स्टेप्स घ्यायचे आहे, काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ. 2018 मध्ये राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधात देखील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. आता पुन्हा एकदा सदावर्तेंनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी भुजबळ देखील सरकारच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयीन लढा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार स्तरावर मान्य झालेलं मराठ्यांचं ओबीसी आरक्षण आता न्यायालयात तग धरतं का, याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज पंढरपुरात ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर तसंच प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये ओबीसी 12 बलुतेदार सहभागी होणार नाहीत अशी माहिती ओबीसी 12 बलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी दिली. छगन भुजबळ हे कायम 12 बलुतेदार यांच्या मागण्यांना विरोध करतात आणि त्यांच्या मागण्यांना बगल देतात असा आरोप करण्यात येतोय. छगन भुजबळ किंवा समता परिषद म्हणजे संपूर्ण ओबीसी नाही असंही त्यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महिला काँग्रेस मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यासह अन्य स्थानिक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि दुपारच्या सुमारास हा मेळावा पार पडणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र. प्रायोजक टाटा मोटर्स